नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे विजया म्हणत असते की जज साहेब, मी खरं बोलते, हा माणूस माझा नवरा नाही आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे का? हा माणूस जर माझा नवरा असता तर मी तुम्हाला का म्हणाले असते की याला तुम्ही कठोरातली कठोर शिक्षा द्या म्हणून, याला तुम्ही फासावरती लटकवा असं मी तुम्हाला का म्हणाले असते. अहो, या माणसाने मगाशी माझा गळा दाबला, कारण त्याला कळलं की मी ही केस हरत चालले आणि म्हणून तो मला इथे लढायला सांगत होता. पण मी इथे लॉ बरोबर गद्दारी करू शकत नाही. त्यामुळे आता ह्याला मी वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती कठोरातली कठोर शिक्षा तुम्ही द्या. तेव्हा इथे जज साहेबांनी आता निकाल दिलेला असतो. जज साहेब म्हणतात की इथे ॲडव्होकेट अबोली यांनी कॅन्डीमॅन मनोज यांच्या विरोधामध्ये जे काही पुरावे सादर केलेत आणि कॅन्डीमॅन मनोज यांनी सुद्धा इथे अमानुषपणे इथे मुलींची हत्या केली, त्यामुळे कोर्ट त्यांना आजन्म फाशीची शिक्षा सुनावत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मनोजला फाशीची शिक्षा सुनावलेली असते. तेव्हा मनोजला पोलीस घेऊन जात असताना इथे मीनाक्षी म्हणजे विजया राज्याध्यक्ष हिला खूपच जास्त त्रास होतो. ती शांतपणे आता उभी राहिलेली असते. तेवढ्यातच तिथे मनवा येते आणि म्हणत असते की विजया मॅडम, मला तुमचा खरंच खूप अभिमान वाटतोय. बरं झालं त्या कॅन्डीमॅनला शिक्षा झाली आणि तुमचा त्या कॅन्डीमॅनबरोबर काहीच संबंध नाही आहे हे सुद्धा समोर आलं. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत कळूच दिलं नाही की तुमचं त्याच्याबरोबर काहीच नातं नाही आहे म्हणून. तेव्हा मला मध्ये मध्ये संशय येत होता की तुमचं त्या कॅन्डीमॅनबरोबर काही नातं तर नाही आहे ना, तुमचा काही संबंध तर नाही आहे ना. पण नाही, तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे हे तुम्ही आज सिद्ध केलं. मला खूप अभिमान वाटतोय मॅडम की मी तुमची शिष्य आहे. मला तुमच्याबरोबर काम करताना खूपच जास्त आनंद होतोय. तेव्हा इथे आता अबोली आणि अंकुश दोघेजण आलेले असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की विजया, खरंच म्हणजे स्वतःच्याच नवऱ्याला फाशीची शिक्षा मिळवून देणं याच्यासाठी वाघाचं काळीज लागतं. तेव्हा अंकुश म्हणतो, आणि हे सगळं तू का केलेस, कशासाठी केलेस, हे तुलाच माहिती असेल नाही का? तेव्हा मनवा म्हणत असते, दादा अरे असं काय बोलतोयस? इथे विजया मॅडम यांनी आता स्वतःच्याच क्लायंटला शिक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी अबोली वहिनीची मदतच केली आणि तू विजया मॅडम यांनाच बोलतोयस. तेव्हा अबोली म्हणत असते, कसं आहे ना मनवा, तू विजयाच्या प्रेमात असशील, आम्ही दोघेजण नाही. विजया कशी आहे आम्हाला बरोबर माहिती आहे. ती कधी काय करते ना, त्याच्यामध्ये तिचा फायदा असल्याशिवाय ती कधीच बदलत नाही आणि या वेळेला सुद्धा तिने तेच केले. हो ना विजया, स्वतःच्याच मुलाला इथे विकृत म्हणताना त्रास झाला असेल ना तुला. तेव्हा इथे विजया म्हणत असते, अबोली, मी तेव्हासुद्धा तेच म्हणाले होते, मी आतासुद्धा तेच म्हणते. माझा त्या लोकांशी काही संबंध नाही आहे. साहिल माझा मुलगा नाही आहे आणि तो मनोज माझा नवरा नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, काय खरं आणि काय खोटं हे तुला चांगलंच माहिती आहे विजया, त्याच्यामुळे आमच्याशी खोटं बोलू नकोस. जाऊ दे, एका गुन्हेगाराला शिक्षा झाली ना, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. कितीतरी निरपराधी मुलींना मारलं होतं त्याने, त्या मुलींच्या मनाला शांतता मिळेल असं अबोली म्हणते. त्यानंतर इथे अबोली अंकुश दोघेजण घरी येतात, देवाला नमस्कार करतात. अबोली म्हणत असते की देवा, तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस की तू सत्याच्याच बाजूने आहेस आणि म्हणूनच आमचा विजय झाला. तेव्हा इथे रमा म्हणत असते की अबोली, तुझे खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा तू इथे गुन्हेगाराला शिक्षा दिलीस आणि निर्दोष व्यक्तींना न्याय मिळवून दिलास. तेव्हा इथे मनवा येत्यारी म्हणत असते, वहिनी तुझे खूप खूप अभिनंदन. तेव्हा अबोली म्हणत असते, मनवा एक बोलू का तुझ्याशी? हे बघ मनवा, तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल राग आहे मला माहिती आहे, पण माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल अजिबात राग नाही आहे गं. त्याच्यामुळे आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि मलासुद्धा तुला खूप मोठा वकील झालेला बघायचं आहे. पण त्या विजयाचा नाश सोडून दे. विजया खूपच जास्त हरामी आहे, ती तुझा फक्त फायदा करून घेते. तेव्हा मनवा म्हणते, अबोली वहिनी, मी तुझं अभिनंदन केलं म्हणून तू लगेच विजया मॅडमच्या विरोधात मला भडकवशील तर तसं होणार नाही. मी विजया मॅडम बरोबरच काम करणार, कळलं तुला? तेव्हा अंकुश म्हणत असतो, जाऊ दे अबोली, मनवाबरोबर काहीच बोलू नकोस, कारण मनवाला जोपर्यंत विजयाचा स्वतःला वाईट अनुभव येत नाही ना, तोपर्यंत तिचे डोळे उघडणार नाही. त्याच्यासाठी तिला आता तू काही समजवायला जाऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विजया फारच चिडलेली असते. तिला आठवत असतं अबोली तिला म्हणालेली असते की बोल, तुझा मुलगा विकृत होता, समाजाला काळीमा फासणारा होता, असं बोल तू. तेव्हा विजयावरती कोणाला संशय येऊ नये म्हणून ती बोलते की साहिल एक विकृत मुलगा होता,
पण तिला खूप जास्त त्रास होत असतो. ते साहिलचा फोटो आपल्या हातात घेते आणि म्हणत असते की साहिल बाळा माफ कर मला, पण कोर्टामध्ये माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नव्हता, म्हणून म्हणून मला तसं बोलावं लागलं. तेव्हा इथे मनोजने जी विजयाला चिठ्ठी दिलेली असते त्या चिठ्ठीबद्दल सुद्धा आता विजयाला आठवण येते. ती म्हणते की मनोजने एक चिठ्ठी दिली होती. तेव्हा ती चिठ्ठी आता विजया वाचायला घेते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मीनाक्षी, मला माहिती आहे की तू आता मला वाचू शकणार नाही आहे. आपल्याजवळ आता वेळ खूप कमी आहे. त्या अबोलीने माझ्या विरोधामध्ये खूप पुरावे सादर केलेले आहेत आणि त्यामुळे मी आता वाचेन असं मला दिसत नाही. माझी वेळ आता जवळ आलेली आहे. मी कधी नव्हे ते पहिल्यांदा तुला घाबरलेलं बघितलं आहे आणि तुझ्या डोळ्यामध्ये मला दिसलं आहे की आता मी वाचू शकणार नाही आहे. वाचण्याचे सगळे दरवाजे बंद झालेत. पण मला आता जगायचं सुद्धा नाही आहे, कारण माझी माहिती आता सगळ्यांनाच कळली. त्याच्यामुळे मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा तशीही मिळणारच आहे. तेव्हा मला आता मरायची भीती वाटत नाही आहे, पण तू स्वतःला वाचव. मला ते जेलमध्ये मरायचं नाही आहे. तू मला तुझ्या हाताने मारून टाक, म्हणजे नक्की मला समाधान तरी मिळेल, असं इकडे आता मनोजने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की अबोली वहिनी, मी विजया मॅडमबरोबर काम करते हे तुझ्या डोळ्यामध्ये खुपतंय ना, म्हणून तू मला त्यांच्याबरोबर काम करू देत नाही आहेस, बरोबर ना? त्यांच्याबरोबर काम करताना मला मान सन्मान इज्जत सगळं काही मिळतं आहे, जे तुझ्याबरोबर असताना मला कधीच मिळालं नाही. तू कधीच माझं नाव पुढे येऊ दिलं नाहीस. नेहमी मला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलास, पण आता मी तसं करणार नाही आहे. आता काहीही झालं ना तरीसुद्धा मी विजया मॅडमबरोबरच काम करणार. आज तू केस जिंकली आहेस, कारण केस तुझ्या बाजूने सोपी होती म्हणून विजया मॅडम हारल्या. पण जेव्हा बरोबरीचा सामना असेल ना, तेव्हा मी आणि विजया मॅडम आम्ही दोघीजणी मिळून तुला नक्की हरवू. विजया मॅडमबरोबर मी आता काम करत असताना माझा इथे आत्मविश्वास अजूनच वाढत चालला आहे. मला खूप मोठं वकील व्हायचं आहे आणि जर मी तुझ्याबरोबर असेल ना तर मी कधीच होऊ शकणार नाही आहे. ते मला आता कळले. तू कधीच माझं नाव मोठं केलं नाहीस आणि आता तुला ते होऊ द्यायचं नाही आहे. पण मी तुझं काहीही झालं तरीसुद्धा काही ऐकून घेणार नाही आहे. तुला हरवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं आता मनवा अबोलीला म्हणत असते आणि बोलून झाल्यानंतर ती निघून जाते. तेव्हा अबोलीला खूप वाईट वाटतं. अबोली इतकं समजावून सांगत असते तरीसुद्धा मनवा तिचं काहीसुद्धा ऐकून घ्यायला तयार नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कॅन्डीमॅन मनोज जेलमध्ये असतो. जेलमध्ये त्याने साहिलचं नाव लिहिलेलं असतं आणि आय लव्ह यू साहिल असं सुद्धा लिहिलेलं असतं. तेव्हा तिथे अबोली आता सानिकाला घेऊन आलेली असते. अबोली म्हणते, सानिका, हा बघ तो कॅन्डीमॅन मनोज, याला आता आपण अरेस्ट केलेले आहे. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळाली. तुला शेवटचं त्याच्याबरोबर बोलायचं होतं ना, म्हणून मी इथे तुला घेऊन आले. फक्त एक काम कर, बोलत असताना त्याच्या डोळ्यामध्ये जास्त बघू नकोस, दुसरीकडे बघ. तेव्हा इथे सानिका म्हणत असते, काय रे विकृत मुलाच्या विकृत बापा, तू तुझ्या मुलाला चांगले संस्कार का दिले नाहीस रे? का तू तुझ्या मुलाला चांगले संस्कार दिले नाहीस? तू तुझ्या मुलाला चांगले संस्कार दिले नाहीस, त्याची शिक्षा तू त्या बिचाऱ्या गरीब मुलींना का दिलीस? निरपराधी मुलींना का दिलीस? तेव्हा तो म्हणत असतो, माझा मुलगा खूप चांगला होता, माझा मुलगा विकृत नव्हता. तेव्हा सानिका म्हणते, होता, तुझा मुलगा एक नंबरचा विकृत होता. मला विचार ना. अरे तुझा मुलगा आहे ना, मुलींची छेड काढायचा, त्यांचे वाईट साईट व्हिडिओ तयार करायचा आणि ते मुलांना दाखवायचा, त्यांच्यावरती वाईट कमेंट करायचा, मुलींच्या बाथरूममध्ये मोबाईल लपवून ठेवायचा आणि त्यांचे घाणेरडे व्हिडिओ शूट करायचा. हे तुला माहिती नाही आहे ना? तेव्हा सानिका म्हणत असते, तुझ्या मुलाचा विकृतपणा मुलींच्या लक्षात आला होता आणि म्हणूनच सगळ्या मुलींनी मिळून त्याला मारलं होतं, माहिती आहे तुला हे? तेव्हा कॅन्डीमॅन म्हणतो, नाही नाही, माझ्या मुलाचं त्या मुलीवरती प्रेम होतं. तेव्हा सानिका म्हणते, अजिबात नाही. तुला सत्य घटना माहिती आहे का काय आहे ते? तुझ्या मुलाचं त्या मुलीवरती प्रेम नव्हतं, त्याला फक्त वासना होती तिच्याबद्दल आणि म्हणूनच ती मुलगी जेव्हा नाही म्हणाली ना, तेव्हा तो तिच्यावरती जबरदस्ती करायला गेला, कारण त्याला ती काही आवडत नव्हती, त्याचं तिच्यावरती प्रेम नव्हतं. त्याला फक्त त्या मुलीचा वापर करून घ्यायचा होता आणि म्हणून ती नाही म्हणाल्यानंतर तो तिच्यावरती जबरदस्ती करायला गेला आणि मग त्याला शिक्षा झाली आणि पालकांनी त्याला मारलं. अरे या सगळ्यामध्ये त्या मुलींचा काय दोष होता? तुझा मुलगा विकृत होता, पण त्याची शिक्षा आम्हा सर्व मुलींना मिळाली. कितीतरी लोकांचे तू वर्तमान आणि भविष्य खराब करून ठेवलेस. काय चूक होती माझ्या आईवडिलांची सांग ना? काय चूक होती? का मारलंस तू त्यांना?
काय मिळालं तुला हे सगळं करून, नीच माणसा. आणि इथे सानिका आता त्या कॅन्डीमॅनच्या मनोजच्या थोबाडीत देते. तेव्हा तो म्हणतो, माझ्यावरती हात उगारतेस, सोडणार नाही आहे मी तुला. तेव्हा अबोली म्हणत असते, सानिका शांत हो, शांत हो. हे बघ, त्याने जे काही कुकर्म केलेत ना, त्याची शिक्षा त्याला मिळाली आता. त्याच्यामुळे तू उगाच जाता तुझे हात खराब करू नकोस. सानिकाच्या मनाची शांतता झालेली असते. तिने आता कॅन्डीमॅनच्या चांगलीच थोबाडी दिलेली असते. तेव्हा अबोली म्हणते, जास्त आवाज करायचा नाही आहे कॅन्डीमॅन. तू आता जेलमध्ये आहेस. इथे तुझा आवाज खालीच ठेवायचा. कळलं ना तुला? आता 2 दिवसानंतर फाशी होणार आहे तुला. ज्या मुलींना, ज्या माणसांना तू विनाकारण मारले आहेस ना, त्यांच्या आता सगळ्यांच्या मनाला शांतता मिळणार आहे जेव्हा तू फासावरती जाशील. खूप प्रेम आहे ना तुझ्या त्या विकृत मुलावरती तुझं. मग आता 2 दिवसानंतर तुला त्याच्याबरोबरच जाऊन राहायचं आहे. मग किती प्रेम करायचं आहे ना तुझ्या मुलावरती, ते वरती गेल्यानंतर कर. तेव्हा अबोली म्हणत असते की सानिका, मला माहिती आहे बाळा, तुझं दुःख काही भरून निघणार नाही आहे. आता तुझे आईवडील जरी तुझ्याबरोबर नसतील ना, तरीसुद्धा तुला तुझ्या शिक्षणावरती लक्ष द्यायचं आहे. तुला तुझं नाव खूप मोठं करायचं आहे. स्वतःच्या पायावरती खंबीरपणे तुला उभं राहायचं आहे आणि खूप मोठे हो. आईबाबांचं नाव खूप मोठं कर. ते जरी तुझ्याबरोबर नसतील तरीसुद्धा त्यांचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असेल, असं इकडे अबोली आता सानिकाला समजावत असते. तेव्हा इथे कॅन्डीमॅन म्हणत असतो, अबोली, अंकुश, तुमच्याकडून बदला घेतल्याशिवाय ना मी स्वस्थ बसणार नाही आहे. तुम्ही मला या जेलमध्ये ठेवू शकत नाही. मी लवकरच आता इथून बाहेर पडणार आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, तू अजिबात बाहेर पडणार नाही आहेस. तुला तुझ्या कुकर्माची शिक्षा मिळाली. 2 दिवसात तू फासावरती जाणार आहेस. तू काही वाचणार नाही आहेस. तेव्हा इथे कॅन्डीमॅन म्हणत असतो की मी इथे अजिबात थांबणार नाही आहे. बघच तू, मी इथून बाहेर पडणार म्हणजे पडणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोली म्हणत असते, हा इतका कॉन्फिडंट कसा काय आहे, म्हणजे हा सुटेल असं का वाटतंय याला. तेव्हा इथे अबोली किचनमध्ये आता आपलं काम करत असते. तेव्हा ते सगळे डबे वगैरे उघडून बघत असते. तेव्हा रमा म्हणत असते, काय गं अबोली, काय झालं, काय करतेस तू. तेव्हा अबोली म्हणते, काही नाही आई, मी इथे भाजी निवडत होते. भाजी करायची आहे ना स्वयंपाकामध्ये, म्हणून. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अबोली, तुला ही सगळी कामं करायची गरज नाही आहे. अगं किती दगदग असते तुझी, बाहेरची सगळी कामं करतेस, मग घरामध्ये सुद्धा तुला मदत करायची असते. घरामध्ये काही स्वयंपाक करू नकोस, मी आहे ना, मी सगळं काही बनवते. तेव्हा इथे अबोली म्हणते, आई, अहो घरामध्ये तुम्ही सगळं जरी केलं तरी बाहेरची कामं मला आहेतच की. तेव्हा रमा म्हणते, म्हणूनच म्हणते, तू एक काम कर ना, आता बाहेरच्या कामांना सुद्धा सुट्टी दे. तू आता फक्त आराम कर बरं. तेव्हा अबोली म्हणते, नाही आई, एवढ्या लवकर मी सुट्टी देऊ शकत नाही. अजून मला खूप काम करावं लागणार आहे. तेव्हा रमा म्हणत असते, अबोली, काय गं, काय झालं. तेव्हा अबोली म्हणते, काय झालं आई, असं का बघताय माझ्याकडे. तेव्हा रमा म्हणते, अबोली, त्या कॅन्डीमॅनला पकडलं, त्याला शिक्षासुद्धा झाली. 2 दिवसानंतर तो फासावरती जाणार आहे. मग सगळं सुरळीत झालं आहे तरीसुद्धा तुझ्या चेहऱ्यावरती हे टेन्शन कसलं आहे. तेव्हा अबोली म्हणते, आई, तुम्हाला खरंच सांगू का. तेव्हा रमा म्हणते, हा बोल ना अबोली. तेव्हा अबोली म्हणते, आई, मला आहे ना खूप दिवस मला कैरी खावीशी वाटते, पण ह्या केसच्या नादामध्ये मी काही लक्ष दिलं नाही. पण मला आज खूपच जास्त क्रेविंग होते की कैरी खायची आहे, कच्ची कैरी. तेव्हा इथे आता रमा म्हणत असते, अच्छा, म्हणूनच तू किचनमध्ये इथे लोणचं शोधत होतीस का, लोणचं शोधाशोध करत होतीस. तेव्हा अबोली म्हणते, हो आई. तेव्हा रमा म्हणते, अगं मग लोणचं कशाला खातेस, मी अंकुशला फोन करते ना आणि त्याला फ्रेश कैऱ्या घेऊन यायला सांगते, मग तर झालं ना. तेव्हा ती म्हणते, आई, तोपर्यंत थोडं लोणचं खाऊ का. तेव्हा रमा म्हणते, अगं नको, त्याच्यामध्ये खूप मसाले असतात, त्याच्यामध्ये खूप जास्त तिखट असतं, तेलकट असतं, ते खाऊ नकोस. मी त्याला फ्रेश कैऱ्या घेऊन यायला सांगते, त्या तू खा. तेव्हा इथे आता कॅन्डीमॅन मनोजला जेवण देण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे मनोज म्हणत असतो, हे काय जेवण दिले मला, मला नको हे जेवायला, मला चांगलं जेवायचं आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, जास्त माच करू नकोस, कळलं ना. जेलमध्ये आहेस तू, जेलमध्ये, तुझ्या सासरी आलेला नाही आहेस. तेव्हा तुझा मानपान करायचा, जे काही दिलं गेले ना पुढ्यामध्ये ते गुपचूप खायचं आणि 2 दिवसामध्ये फासावरती जाणार आहेस तू. तू काय रे इथे आता माच करतोयस. तेव्हा इकडे कॅन्डीमॅन मनोज म्हणत असतो, हे बघा, 2 दिवसानंतर मी फासावरती जाणार आहे ना, मग माझी इच्छा आहे की मला चांगलं जेवण पाहिजे. अंकुश म्हणतो, का, तुला काय बिर्याणी पाहिजे की काय. तेव्हा इथे लगेचच कॅन्डीमॅन म्हणतो, नाही, मला बिर्याणी नको आहे, मला विजय राज्याध्यक्ष यांच्या हातची खिचडी हवी आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, मिळणार नाही तुला तिच्या हातची खिचडी. तेव्हा कॅन्डीमॅन म्हणतो, मला इथे तिच्या हातची खिचडीच खायची आहे, माझी शेवटची इच्छा आहे असं समजून मला विजय राज्याध्यक्ष यांच्या हातून बनवलेली खिचडीच खायची आहे.
तेव्हा अंकुश म्हणतो, गप्प बस तू, इथे तुझ्या इच्छा पूर्ण केल्या जाणार नाही आहेत, कळलं ना? तेव्हा कॅन्डीमॅन म्हणतो, अंकुश, कायद्यानुसार इथे आता फासावरती जाणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा विचारली जाते. त्यामुळे माझी शेवटची इच्छा हीच आहे, ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे. मला विजय राज्याध्यक्ष यांच्या हातून खिचडी खायची आहे. तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो की सर प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा ना. ह्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही कशाला इथे स्वतःला त्रास करून घेताय. तेव्हा अहो छोटी इच्छा आहे त्याची, त्याला फक्त खिचडी तर खायची आहे ना, आपण ती पूर्ण करू शकतो. तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे, तू अर्ज कर इथे वरती, वरून जर इथे परमिशन देण्यात आली तरच तुला खिचडी खाण्याची परवानगी दिली जाईल, कळते तुला? नाहीतर जे दिलं आहे ना पुण्यामध्ये ते गुपचूप खा. तेव्हा क्रिश म्हणतो, हे बघ वरिष्ठांना आम्ही लेटर देतोय, जर त्यांनी तुमचा अर्ज मंजूर केला तर तुला खिचडी खाण्यात देता येईल. तेव्हा इथे आता क्रिश त्याला समजावून तिथून निघालेला असतो. तेवढ्यातच अबोली म्हणत असते, आई अंकुश सर अजून आले नाही आहेत, तोपर्यंत थोडीशी चिंच तरी खाते. तेवढ्यातच इथे अंकुश आलेला असतो. तो म्हणतो, अंकुश फक्त आलेला नाही आहे, तर अंकुशने आईसाठी आणि बाळासाठी खूप काही आणलेलं आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, हे बघ बाळासाठी मी किती खेळणी आणलीत. तेव्हा रमा म्हणत असते, अंकुश अरे ते सगळं ठीक आहे, पण महत्त्वाची गोष्ट आणलीस की नाही? अरे मी तुला अबोलीसाठी कैऱ्या आणायला सांगितल्या होत्या ना. तेव्हा अंकुश म्हणतो, अरे देवा, सगळं आणलं रमा, पण कैऱ्या मात्र विसरलो गं, आता काय करू मी? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, बघितलं ताई तुम्ही, सर तुम्ही असं कसं केलं हो? आई मी तुम्हाला म्हणाले होते ना, सरांच्या काही लक्षात राहणार नाही. मी जर गेले असते ना तर मी एव्हाना कैऱ्या घेऊन आले असते आणि खाल्लीसुद्धा असती. उगाच तुमची एवढा वेळ वाट बघत बसले. तुम्ही विसरणारच हे मला आधीपासूनच माहिती होतं. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली अगं आता नाही राहिलं लक्षात, त्याला मी काय करू? हे बघ पण नेक्स्ट टाईम मी नक्की तुझ्यासाठी कच्ची कैरी घेऊन येईल. आता मी नाही आणली आहे, पण मी नेक्स्ट टाईम नक्की आणेन. तेव्हा ती म्हणत असते, काय हो सर, का केलं तुम्ही असं? कधीपासून मला कच्ची कैरी खाऊशी वाटत होती. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे गं, पण आता बघ ना मी बाळासाठी जी खेळणी आणली आहेत ती तरी बघ. आणि तेव्हा इथे अंकुश आता पिशवीमधून कच्ची कैरी काढतो आणि ती अबोलीला दाखवतो. तेव्हा अबोलीला खूप आनंद होतो, कारण अंकुश त्याची मस्करी करत असतो. अंकुश म्हणत असतो, हे घे आता कच्ची कैरी खा. तेव्हा अबोली म्हणते, थँक्यू सर, थँक्यू सो मच, आणि ती लगेचच खाणार. तेवढ्यातच अंकुश म्हणतो, एक मिनिट, अशीच खाऊ नकोस, आधी ती धू आणि व्यवस्थित कापून खा, नाहीतर माझ्या बाळाला इन्फेक्शन होईल हं. तेव्हा इथे रमा म्हणते, दे माझ्याकडे, मी तुझ्यासाठी ती कच्ची कैरी कापून आणते, मस्त त्याच्यावरती मीठ मसाला टाकते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अबोली म्हणत असते, सर मला अजून एक गोष्ट करावीशी वाटते. तेव्हा अंकुश म्हणतो, काय करावंसं वाटते तुला? तेव्हा अबोली म्हणते, सर मला आहे ना ते फुगे असतात ना साबणाचे फुगे, ते फोडावेसे वाटत आहेत सर. तेव्हा अंकुश म्हणतो, काय हे तुझे डोहाळे आहेत, तुला ते साबणाचे फुगे फोडावेसे वाटत आहेत? तेव्हा अबोली म्हणते, सर तुम्ही हसताय काय हो, म्हणून तुम्हाला मला सांगायचं नव्हतं. आता मला ते साबणाचे फुगे फोडावेसे वाटत आहेत तर मी त्याला काय करू? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली साबणाचे फुगे फोडायचे आहेत तुला एवढ्या रात्री? आता गुपचूप ती कैरी आणली ना, ती खा आणि शांतपणे झोप. ह्या वेळेला तुला साबणाचे फुगे फोडायचे आहेत, अजिबात जागरण करायचं नाही, कळलं तुला? तेव्हा इथे अबोलीला आता वेगवेगळ्या पद्धतीचेच डोहाळे लागत असतात. तिला इथे साबणाचे फुगे फोडायचे आहेत आणि त्याचबरोबर तिला कच्ची कैरीसुद्धा खायची आहे. ते तर नॉर्मल आहे, पण इथे आता साबणाचे फुगे फोडायचे डोहाळे हे थोडं वेगळंच आहे. आणि त्यामुळे इथे अंकुश तिला थांबवत असतो आणि म्हणत असतो की रात्रभर जागायचं नाही आहे, कच्ची कैरी खा, पोटभर जेव आणि शांतपणे झोपायचं, आराम करायचं. तेव्हा इथे रमा म्हणते की हे घे अबोली, तुझ्यासाठी मी कच्ची कैरी कापून आणली आहे बघ. तेव्हा अबोली इथे आता कच्ची कैरी घेते, ती खाते. तेव्हा तिला खूपच जास्त छान वाटतं, तिला समाधान मिळतं. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून अंकुशसुद्धा खुश होतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे विजया मनोजला भेटायला आलेली असते. विजया म्हणत असते की मनोज, ही गोळी घे, ही गोळी खाल्लीस ना की तुझ्या ब्लडमध्ये या गोळीचे सॅम्पलसुद्धा सापडणार नाहीत. तेव्हा इथे विजया ती गोळी आता मनोजला देते. मनोज ती गोळी खातो आणि त्याला इथे हृदयाचा झटका येतो. तेव्हा इथे मनोजला हृदयाचा झटका आल्यानंतर तो जमिनीवरती कोसळतो. तर इथे ती गोळी रक्त घट्ट करण्याची असते. जेव्हा इथे ती गोळी तो खातो तेव्हा त्याचं रक्त पूर्णपणे घट्ट होतं आणि त्याला हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे तो आता जमिनीवरती कोसळलेला असतो. तेव्हा अंकुश क्रिश तिथे येतात. अंकुश म्हणत असतो की उठ मनोज, उठ, कॅन्डीमॅन उठ, पण इथे मनोज काही उठायला तयार नसतो. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ही इज नो मोर.
तेव्हा इथे विजयाला खूप मोठा धक्का बसतो. पण हे सगळं विजयाने केलेलं असतं मनोजच्या सांगण्यावरून. त्यामुळे तिथे उभे असलेल्या सगळ्यांनाच खूप जास्त वाईट वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंकुश अबोलीला फोन करून सांगतो की इथे आता कॅन्डीमॅन मनोज जिवंत नाही आहे, त्याला विजयाने मारले. तेव्हा अबोली म्हणत असते, काय? पण सर हे कसं काय शक्य आहे? तिने स्वतःच्याच नवऱ्याला कसं काय मारलं? तेव्हा इथे रमा येते आणि म्हणते, काय गं अबोली काय झालं? तेव्हा अबोली म्हणते, अहो आई, त्या विजयाने स्वतःच्याच नवऱ्याला, त्या मनोजला जेलमध्ये जाऊन मारलं. तेव्हा इथे रमा आणि अबोली दोघीजणी जेव्हा बोलत असतात तेव्हा मनवा त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते आणि जेव्हा ती बोलणं ऐकते तेव्हा तिलासुद्धा या गोष्टीचं फारच जास्त आश्चर्य वाटतं.